आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. 3 जन्मांपूर्वी जेव्हा मी तुमचा पुत्र म्हणून जन्माला येण्याचं वरदान दिलं होतं, सर्वप्रथम मी त्याची तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो. हे देवी, स्वयंभू मन्वंतरात वसुदेवजी स्वतः प्रजापती सुतपा होते आणि तुम्ही त्यांची पत्नी देवी पृष्णी होती. त्या जन्मात तुम्ही दोघांनी 12,000 वर्ष माझ्या चतुर्भुज रूपाचं दर्शन घेण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. हे जगदीश्वर, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला एकच वर द्या की मला तुमच्यासारखा पुत्र प्राप्त व्हावा. तथास्तु. मी वर तर दिला, परंतु वर दिल्यानंतर विचार केला तेव्हा पाहिलं की सर्व सृष्टीमध्ये माझ्या समान दुसरं तर कुणीच नाही आहे. एकोहम द्वितीयो नास्ति. त्यामुळे मी स्वतःच तुमच्या उदरात येण्यासाठी विवश झालो. तुला लग्न स्वाती नक्षत्राच्या द्वितीय चरणात जन्म घेणारा हा दिव्य बालक इतका शक्तिशाली आहे की सर्व धरतीचा भार त्याच्या शीर्षावर उचलू शकतो. याचे अनंत गुण आहेत, ज्यामुळे हा सर्व मित्र आणि नातेवाईकांना अत्यंत आनंद देईल. त्यामुळे याचं नाव असेल राम. यांच्या बळाला कुठलीच सीमा नाही, त्यामुळे लोक याला बलराम देखील संबोधतील. आता यशोदानंदनाचं नाव ऐका. हे नंदरायजी, मला तुमच्या या शिशूच्या रूपात गोलोकात राहणाऱ्या साक्षात राधिकापती भगवान श्रीकृष्णांची छबी दिसते आहे. त्यामुळे मी सुद्धा याचं नाव तेच ठेवीन. कृष्ण 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 कृष्ण. माहितीये, तारणहार येणार आहेत. अच्छा, गप्पा बसा. कंसाचा एक सैनिक येतोय. मग काय झालं? आम्ही कोण्या सैनिकाला नाही घाबरत. आमचे तारणहार येणार आहेत. काय महाराज कंसांच्या सैनिकांना घाबरत नाही तुम्ही? आम्ही कुण्या सैनिकाला नाही घाबरत. आम्ही स्वतः महाराज कंसांनाही नाही घाबरत. आमचे तारणहार येणार आहेत. जो महाराज कंसाला घाबरणार नाही त्याला मथुरेत जगूही देणार नाही. आता आम्ही जिवंत राहू किंवा नाही याची चिंता तू नको करूस. आता तुझे महाराज कंस जिवंत राहतील की नाही याची चिंता कर तू. आमचे तारणहार देवकीच्या गर्भात आलेले आहेत. मारा मारा यांना, मारा मारा, सुभद्रा मारा 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 यांना, मारा मारा. आमचे तारणहार येणार आहेत. तारणहार, तारणहार. हा, कुठल्या तारणहाराचं नाव घेतायत? हा सेनापती, आमच्या सैनिकाच्या अपमानाचं मोल मथुरावासियांना चुकवावं लागेल. जो कोणी तारणहाराचं नाव घेईल त्याची जीभ हासडा.
जो विष्णूची पूजा करताना दिसेल त्याचा शीर कापून टाका. त्यांना हा धडा अगदी चांगल्या प्रकारे शिकवा की मथुरेमध्ये एकच भगवंत आहे आणि तो आहे कंस. कंस आणि केवळ कंस. आता बोलू आपल्या तारणहाराला. विष्णूची पूजा करतात, तारणहाराचं नाव घेतात. जाळून टाका सर्वांना, जाळून टाका. बोलवा बोलवा आपल्या तारणहाराला, बोलवा. प्रभु देर न कर, अभी जा अब देर न कर, दुख भंजन देर न कर, संकट मोचन देर न कर. संकट में सृष्टि सारी हिंसा के मेघ छाए, ध्वनि त्राहि माम की तीनों लोक से आए. चारों ओर अंधेरा, एक भरोसा तेरा. प्रभु देर न कर, अभी जा अब देर न कर, ये दुख भंजन देर न कर, संकट मोचन देर न कर. पुकार सुन के गजराह से छुड़ाया, तूने ही आग से प्रहलाद को बचाया. जिसने तेज लगाई उसको हुआ सहाई. प्रभु देर न कर, अभी जा अब देर न कर, ये दुख भंजन देर न कर, संकट मोचन देर न कर. की दलितों के सहारे आजा, हे शरणागत के रखवारे आजा. एक स्वर में हर प्राण पुकारे आजा, आजा तारणहार हमारे आजा, आजा प्रभु आजा, आजा प्रभु आजा, आजा.
आर्य, आर्य उठा, बघा तरी हा काय चमत्कार आहे. बघा तरी कुणीतरी चहू बाजूना फुलच फुलं पसरली आहेत. होय, स्वागत आहे, स्वागत आहे प्रभू, स्वागत आहे तुमचं. हे हे काय करताय तुम्ही? तारणहाराला नमस्कार करतोय मी देवी. तारणहार? कुठे आहे तारणहार? ते ज्यांची प्रतीक्षा सर्व विश्व करत आहे, तुझ्या गर्भात वाढत आहे तो. तुझ्या उदरातून एक एक निळी आभा चहू बाजूंना प्रतिबिंबित होत आहे देवी. तुझं 8व्या गर्भधारणेसाठी अभिनंदन देवी. तुम्ही खरं बोलत आहात आर्य. माझं मन खरोखरच प्रफुल्लित झालंय. जसं जसं मनाला कोणाचं भय वाटेनासं झालंय. भयामुळे मनात सतत जो अंधकार दाटलेला असायचा, त्या जागी अंतःकरणात एक तेजाचा आभास होतोय. खरंच हेच ते दिव्य बाळ असेल ज्याबाबत आकाशवाणीने सांगितलं होतं. हो, हे तेच तर आहेत. परंतु ही फुलं कुठून आली? ही पण त्यांचीच एखादी लीला असणार. कोणास ठाऊक कोण कोण त्यांच्या पूजे करता आले असतील. हा, अरे ही काय? अरे ही फुलं कुठून आली? ही फुलं कोणी आणली? मी विचारतोय, ही फुलं कुणी आणली? हाच प्रश्न मी तुला विचारू शकते की आम्ही झोपले असताना तू कोणाला आत येऊ दिलंस? मी आत सोडलं म्हणतेस? हो, सर्व कुलपांच्या किल्ल्या तुझ्याकडे आहेत. त्यामुळे तुम्ही दरवाजा उघडाल तरच कोणी आत येऊ शकेल ना. उत्तर दे, कोण आलं होतं आतमध्ये? चला चला, सगळी फुलं गोळा करा आणि महाराजांना सूचना द्या. चला.
म्हणजे तुझं म्हणणं आहे की इतकी सगळी फुलं कारागृहात स्वतःहूनच आली? यांना कोणी आणलं नाही? हो, मी कुणालाही आत जाताना पाहिलं नाही. खोटं अजिबात बोलू नकोस. फुलं जर आली असतील तर त्यांना घेऊन येणार सुद्धा अवश्य कोणीतरी आलं असेल. हे असंभव आहे की फुलं स्वतःहून आली असतील. असंभव तर आहे, परंतु हे सत्य आहे महाराज. असंभव सत्य नाही होऊ शकत. नक्कीच तुम्हा लोकांना कुणीतरी खायला प्यायला घालून बेशुद्ध केलं असणार. नाही महाराज, नाही. जोपर्यंत कुणी पहारेकरी पहाऱ्यावर असतो तोपर्यंत मी त्याला खाण्यापिण्याची आज्ञा नाही देत. मग म्हणजे ही पण विष्णूची माया आहे? असू शकते. असू शकते, असूच शकते. हाच अष्टगर्भ आहे. हो, यातूनच विष्णू येईल, यातूनच. आणि मग तो सर्व प्रकारे कपट करेल. सर्व प्रकारे जो फुलं आणू शकतो तो मूल सुद्धा घेऊन जाऊ शकतो. म्हणून कारागृहात पहारा दुप्पट करा. प्रत्येक द्वारावर 2-2 कुलप लावा. 2-2 कुलप. एक परिचारिका प्रत्येक क्षणी बाहेरून देवकीवर लक्ष ठेवून असेल. समजलं? हा विष्णू खूप मोठा मायावी आहे, खूप मोठा मायावी आहे. कदाचित होऊ शकतं की तो 9 महिन्यांची वाटही बघणार नाही. कुठच्याही क्षणी गर्भातून प्रकट होऊन जाईल. म्हणूनच सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला मला संपूर्ण सूचना मिळाली पाहिजे. समजलं? आणि जर कुणी माझ्या आज्ञेची अवहेलना केली तर मी त्याचे तुकडे तुकडे करून टाकील. समजलं? महाराजांची आज्ञा आहे की कारागृहाच्या आत पहारा दुप्पट केला जावा आणि कारागृहाच्या बाहेरून 8 प्रहर वेढा असावा, जेणेकरून कोणी आत येण्याची हिंमत देखील करू शकणार नाही. हा अष्टम गर्भ आहे. आपल्याला हर प्रकारे सावधान राहिलं पाहिजे. चांदूर, बोल, तिथे कुणी होतं? कुणी होतं? नाही महाराज, तिथे असं काही नव्हतं जे विचित्र वाटावं. सर्व काही सामान्य होतं. सामान्य? आणि देवकी? हो, देवकी नक्कीच थोडी वेगळी बदललेली दिसत होती. बदलल्यासारखी? हो, तिच्या चेहऱ्यावर जे भय दिसायचं ते आज दिसत नव्हतं. जरा विचित्रच गोष्ट आहे. हो, विचित्र गोष्ट तर ही आहे की जे भय देवकीच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे ते भय तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे. भय आणि मला. तुझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे चाणूर की मला खूप उन्माद झाला आहे. नाही नाही चाणूर, नाही. कंस कधी भयभीत होत नाही, कधी भयभीत होत नाही. भय उन्माद नसेल, परंतु तुम्ही विचलित नक्कीच आहात. अजूनही माझा सल्ला ऐका. देवकीच सर्व चिंतांचं मूळ आहे. मुळालाच उपटून टाका. नवरेल देवकी, नवरेल चिंता. नाही, हाच एक मार्ग आहे. नाही,
ऐका महाराज, नाही हाच एक मार्ग आहे. नाही, तिचा वध करून टाका. नाही नाही, तिचा वध करून टाका. नाही नाही, ते शक्य नाही, ते शक्य नाही चाणूर. नाही चाणूर, नाही, ते अशक्य आहे. नाही. नाही 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 नाही. नाही 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 नाही. विष्णू, विष्णू, तुझी इतकी हिम्मत की कंसाच्या महालात सुद्धा शिरलास आता. विष्णू, विष्णू, का तू असं कपटाने वागतो आहेस? अरे हिम्मत असेल तर समोर ये, समोर ये विष्णू, समोर ये. देवकीच सर्व चिंतांचं मूळ आहे. मुळालाच उपटून टाका. नवरेल देवकी, नवरे चिंता. नवरेल देवकी, नवरे चिंता. नवरेल देवकी, नवरे चिंता. तिचा वध करून टाका. तिचा वध करून टाका. तिचा वध करून टाका. तिचा वध करून टाका. चाणूर बरोबर बोलत होता. देवकीच सर्व चिंतांचं मूळ आहे. या मुळाला चुपटून टाका. हो, या मुळाला चुपटून टाका. देवकी उरणार नाही, चिंताही उरणार नाही. देवकी उरणार नाही आणि चिंताही उरणार नाही. हो, चाणूर बरोबरच बोलत होता. मी देवकीला मारून टाकेन. देवकीला मारून टाकेन. मी देवकीला मारून टाकेन. नाही, हा मी काय विचार करत होतो. एका अबलेची हत्या करणं हेच माझं शौर्य आहे का? हेच माझं शौर्य आहे ज्याची मी दवंडी पिटत असतो? नाही नाही, हे माझं शौर्य नाहीये. हे शौर्य नाहीये. हे शौर्य नाहीये. नाही, मी देवकीला नाही मारू शकत. मी देवकीला नाही मारणार. मी देवकीला नाही मारणार. नाही मारणार. नाही मारणार. विष्णू, विष्णू, समोर ये. समोर ये. का तू असा कपटाने वागतो आहेस? अरे हिम्मत असेल तर माझ्या समोर ये विष्णू.
वा प्रभू, काय लीला आहे तुमची. जो पापी तुम्हाला परमशत्रू समजतो त्याच्या मनाची अशी अवस्था की त्याला प्रत्येक वस्तूमध्ये त्याला फक्त तुमचाच भास होतो आहे. ही जी निरंतर त्याच्या मनाची तार तुमच्याशी जुळली आहे त्याच्या फलस्वरूप त्याला तुमची प्राप्ती अवश्य होईल. हो, अवश्य होईल. जो निरंतर माझं ध्यान करेल तो मला अवश्य प्राप्त करून घेईल. हाच कर्माचा नियम आहे. पण मग एका भक्तामध्ये आणि एका महापापीमध्ये काय फरक राहील स्वामी? नारद, तू इतका अबोध नाहीस की यातला फरक सुद्धा तू जाणू शकणार नाहीस. तरी सुद्धा व्याख्या हवी असेल तर ऐक. जो माझं निरंतर ध्यान करेल तो मला प्राप्त करेलच. परंतु हे ध्यानात ठेव की यात एक गूढ फरक आहे. जो ज्या भावाने माझं ध्यान करतो मी त्याला त्याच रूपात प्राप्त होतो. भक्त माझं स्वामी, सखा अथवा प्रियतमाच्या भावनेने ध्यान करतात तर त्यांना त्याच रूपात माझ्या प्राप्तीने सुख, आनंद आणि प्रेमाची रसप्राप्ती होते. परंतु कंस मला शत्रू भावनेने पाहतो. म्हणूनच त्याला शत्रुरूपातच माझी प्राप्ती होणार आहे. नारद, माझं रूप सर्वांसाठी एकसारखं आहे. जे रूप पाहून जिथे भक्त आणि देवता आनंदाने सद्गदित होतात तिथे तेच रूप पाहून कंस अत्यंत भयाने तडफडत असतो. कारण या रूपात त्याला भगवान नाही, शत्रू दिसत असतो. याच भावनेमुळे मला प्राप्त करून देखील तो दुर्दैवी सुखाने झोपूही शकत नाही. कंसाचं आयुष्य काट्यांचा बिछाना बनलं आहे. नारद, जो अगदी निरंतर माझं ध्यान करेल तो मला अवश्य प्राप्त करून घेईल. परंतु त्याचं फळ त्याच्या भावनेच्या अनुसारच त्याला मिळेल. कृष्ण पक्ष तिथि अष्टमी भाद्र मास मनहार चंद्रवंश रोहिणी नखत दिन विशुद्ध बुधवार दिन विशुद्ध बुधवार वृषभ लग्न में चंद्रमा लग्न राशि एक साथ जब सब शुभ बाणित बने तब
प्रगटे श्रीनाथ, तब प्रगटे श्रीनाथ। हे माते, तुमचा पुत्र म्हणून मी जन्म घेण्याची आता वेळ झाली आहे. 3 जन्मांपूर्वी जेव्हा मी तुमचा पुत्र म्हणून जन्माला येण्याचं वरदान दिलं होतं, सर्वप्रथम मी त्याची तुम्हाला आठवण करू देऊ इच्छितो. हे देवी, स्वयंभू मन्वंतरात वसुदेवजी स्वतः प्रजापती सुतपा होते आणि तुम्ही त्यांची पत्नी देवी पृष्णी होती. त्या जन्मात तुम्ही दोघांनी 12,000 वर्ष माझ्या चतुर्भुज रूपाचं दर्शन घेण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. हे माते, माझं हे चतुर्भुज रूप अतिदुर्लभ आहे, परंतु तुमच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन मी तुम्हाला या चतुर्भुज रूपाचं दर्शन घडवलं होतं. हे प्रजापती सुतपा, हे देवी पृष्णी, माझं हे दुर्लभ दर्शन मिळवण्याकरता तुम्ही देवतांची 12,000 वर्ष जी घोर तपश्चर्या केली आहे, त्यामुळे मी अतिप्रसन्न झालो आहे. हे देवी, माझं दर्शन कधीही निष्फळ ठरणार नाही. त्यामुळे वर माग, मी तो पूर्ण करीन. हे जगदीश्वर, जर तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मला एकच वर द्या की मला तुमच्यासारखा पुत्र प्राप्त व्हावा. तथास्तु, तथास्तु, तथास्तु.
मी वर तर दिला, परंतु वर दिल्यानंतर विचार केला तेव्हा पाहिलं की सर्व सृष्टीमध्ये माझ्या समान दुसरं तर कुणीच नाही आहे. एकोहम द्वितीयो नास्ति. त्यामुळे मी स्वतःच तुमच्या उदरात येण्यासाठी विवश झालो. वर देताना माझ्या मुखातून 3 वेळा तथास्तु बाहेर पडलं होतं. त्यामुळे पुढील 3 जन्म तुमचा पुत्र बनण्याचा मी निश्चय केला. त्यामुळे पहिल्या जन्मात मी प्रश्निगर्भ नावाने तुमचा पुत्र झालो. मग दुसऱ्या जन्मात तुम्ही देवमाता अदिती होता आणि पिताश्री महर्षी कश्यप होते. त्या जन्मात मी जेव्हा तुमच्या पुत्राच्या रूपाने प्रकट झालो तेव्हा माझं नाव उपेंद्र होतं. शरीर छोटं असल्या कारणाने लोक मला वामन सुद्धा म्हणत होते. त्या रूपात मी राजा बळीचा उद्धार केला. आता या तिसऱ्या जन्मात मी स्वतः परिपूर्ण परमात्माच तुमच्या पुत्र रूपाने प्रकट होऊन माझं वचन पूर्ण करत आहे. या क्षणी मी तुम्हाला माझं हे रूप यासाठी दाखवलं जेणेकरून तुम्हाला माझ्या पूर्व अवतारांचं स्मरण व्हावं. तसं नसतं केलं तर केवळ मनुष्य शरीराने तुम्हाला माझ्या अवताराची ओळख नसती पटली. याच्या बरोबरीनेच हे माते, मी तुम्हाला मुक्तीचा मार्ग सुद्धा सांगून ठेवतो. जर तुम्हाला मला पुत्र रूपात प्राप्त करण्याचा पूर्ण लाभ मिळवायचा असेल तर पुत्र मोह त्यागून माझ्या प्रती ब्रह्मभावच ठेवायला हवा. यामुळे तुम्हाला या जन्मात मोक्ष प्राप्त होईल. हे जगदीश्वर, जर मला मोक्षपद प्राप्त करण्याची लालसा असती तर त्याच दिवशी मी मोक्षाचा वर मागितला नसता. नाही प्रभू, मला मुक्ती नकोय. मला तर तुमच्या बरोबर आई मुलाच्या नात्याचं अटूट बंधन हवंय. वात्सल्य आणि मोहाच्या शृंखलांनी तुमच्या बरोबर बांधलेली राहून हीच माझी लालसा आहे. मग भलेही माझ्या जन्मजन्मांतरच्या चक्रातून सुटका न हो. हे सकल सृष्टीचे स्वामी, हे परमेश्वर, या चतुर्भुज रूपाला माझ्या समोरून बाजूला करून एक मानवी बाळाच्या रूपात माझ्या समोर यावं, ज्याचं मातेसारखं मी लालन पालन करेन. ज्याने मला त्रास दिला, दुःख दिलं, तरी त्यातही मी आनंदच मागेन. ज्याच्यावर रागवले तर तो रडू लागेल आणि मग त्याला उराशी कवटाळून मी परम वात्सल्य रसाचं पान करेन. म्हणून ज्ञानाच्या ध्यानाच्या या गोष्टी, या भक्ती, या आराधनेच्या मोठ्या मोठ्या आध्यात्मिक कथा, हे सर्व मी विसरून जावं. केवळ लक्षात राहावं तो आईचा मोह. माझ्या अंतःकरणाला ज्ञान, योग, वैराग्य, भक्ती इत्यादी सर्व दुर्लभ गोष्टींपासून मुक्त करा, रिक्त करा. माझं मन
आणि त्या अंतःकरणाला केवळ वात्सल्य रसाने भरून टाका. वात्सल्य रसाने. मला केवळ आई आणि बाळाचं नातं लक्षात राहावं. बाकी सर्व ज्ञान माझ्या हृदय पटलावरून नाहीसं करा. तथास्तु. हे माते, जेव्हा मी गोकुळातून माझ्या लीला संपवून मथुरेत परत येईन, तेव्हा तुम्हाला मनोवांछित मातृत्वाचा संपूर्ण आनंद प्रदान करेन. माझ्या मायेच्या प्रभावाने तुम्हाला हे सर्व संभाषण लक्षात नाही राहणार, पण पुत्रमोहाच्या भावनेच्या जाळ्यात स्वतःला अडकवून एका बाजूला मातृत्व आणि वात्सल्याचं सुख आणि दुसऱ्या बाजूला मातेच्या भावुक हृदयाची तीव्र पीडा, दोन्ही भावना तुम्ही अनुभवाल. मी तुम्हाला ही सूचना देण्यासाठी इथे बोलवलंय की महामुनी गर्ग आमच्या महायज्ञाच्या पूर्णाहुतीवेळी इथे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असतील. आमची इच्छा आहे की त्यावेळी त्यांनी देवी रोहिणींच्या पुत्राचा नामकरण संस्कार सुद्धा केला तर उत्तम होईल. ते यादवांचे कुलगुरू आहेत, त्यामुळे हे शुभ कार्य त्यांच्या हातूनच संपन्न झालं तर अतिउत्तम होईल. अतिशय सुंदर योजना आहे गुरुदेव. यामुळे रोहिणी वहिनी अतिशय प्रसन्न होतील. माझ्या मनात अजून एक संकल्प मूळ धरतो आहे. कोणता गुरुदेव? तुम्हाला तर माहीतच आहे की या पृथ्वीवर महामुनी गर्ग यांच्याहून श्रेष्ठ कुणीही नाही. ते स्वतः भगवान शंकरांचे शिष्य आहेत आणि ब्रह्मवेत्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत. भूत आणि भविष्याचं ज्ञान देऊ शकणाऱ्या ज्योतिषशास्त्राची रचना देखील त्यांनीच केली. ते आमच्याकरता देखील भगवंताप्रमाणे पूजनीय आहेत. मला वाटतं या संधीचा लाभ घेऊन जर तुमच्या बाळाचा नामकरण संस्कार देखील अशा दिव्य विभूतींच्या हातून संपन्न झाला तर अतिशय शुभ असेल. गुरुदेव, आम्ही तुमच्या आज्ञेबाहेर नाही.
त्यामुळे जो काही विचार तुम्ही आमच्यासाठी कराल त्यात आमचं कल्याण होणंच अपेक्षित असेल. जर तुमची हीच आज्ञा असेल तर त्यासाठी मी स्वतः त्यांना प्रार्थना करेन. अवश्य. आणि मला ठाऊक आहे की ते याचा स्वीकार नक्की करतील. वहिनी, अतिशय सुखद समाचार आहे. काय झालंय तरी काय? अतिशय प्रसन्न दिसता आहात. तुम्ही तर गुरुदेवांना भेटायला गेला हो, होतात ना? आणि त्यांनीच तरी सूचना केली आहे की तुमचे कुलगुरू महामुनी गर्ग स्वतः गोकुळात येत आहेत. गुरुदेव म्हणाले आहेत की त्याच वेळी वहिनींच्या पुत्राचा नामकरण संस्कार देखील त्यांच्या हातूनच संपन्न करून घेऊ म्हणून. ही तर खरोखरच सुंदर सूचना आहे नंदरायजी. मी तर न जाणे केव्हापासून या शुभ क्षणाची वाट बघत होते. आणि यशोदा, गुरुदेवांनी अजून एक सुरेख योजना बनवली आहे. आपल्या बाळाचं नामकरण सुद्धा? हो, गुरुदेवांची इच्छा आहे की आपल्या बाळाचा नामकरण संस्कार देखील महामुनी गर्गांच्या हातूनच व्हावा. त्यांचं म्हणणं आहे की या क्षणी विश्वात महामुनी गर्गांसारखी दिव्य विभूती दुसरी कुणी देखील नाही. स्वतः गुरुदेव सुद्धा त्यांना अत्यंत पूजनीय मानतात. हो, त्यांचं म्हणणं आहे की यामुळे आपल्या बाळाचं परम कल्याण होईल. खरंच? हो, म्हणून ते स्वतःच त्यांना विनंती करणार आहेत की आपल्या बाळाचा नामकरण संस्कार त्यांच्या हातूनच व्हावा. अरे बाळा, तू किती भाग्यवान आहेस रे. तुझ्या दादासह तुझं बारसं सुद्धा यादव कुळांच्या राजगुरूंच्या हातून होईल. नंदरायजी, या प्रसंगी उत्सव सुद्धा दणक्यात असेल ना? नाही वहिनी, उत्सवासाठी गुरुदेवांनी मनाई केली आहे. का? त्यांची आज्ञा आहे की आपल्याला आपल्या बाळाचा हा संस्कार अतिशय गुप्त रीतीने करावा लागेल. त्यांच्या सूचनेनुसार कंस अजूनही पूर्णार्थाने निश्चिंत झाला नाहीये. त्याच्या मनात संशय आहे की देवकी वहिनीचं 8वं अपत्य कन्या असू शकत नव्हती. नक्कीच वसुदेवानी त्याला कपटाने कुठेतरी दुसरीकडे पाठवलं आहे. त्याच्याच शोधात त्याचे गुप्तचर गावागावांतून फिरत आहे. जर त्याला हे माहीत झालं की यादवांच्या कुलगुरूंद्वारा कुणा बालकाचं संस्कार कार्य केलं गेलंय तर तो त्यालाच देवकी वहिनीचं 8वं अपत्य समजून बसेल, ज्यामुळे त्या बालकावर खूप मोठं संकट येऊ शकतं. म्हणूनच गुरुदेवांनी ही योजना बनवली आहे की आश्रमातल्या गोशाळेत दोन्ही बालकांचे संस्कार गुप्त रीतीने केले जावेत. हे भगवान, हे प्रभू, तूच आम्हा सर्वांचं रक्षण करणारा आहेस. हे देवी माता, तूच आधी मला गरोदर होण्याचा आशीर्वाद दिलास. आता तूच आम्हा सर्वांचं रक्षण कर. कुमार वसुदेव, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी महर्षी शांडिल्यांना संदेश पाठवला आहे. त्यानुसार त्यांनी एका यज्ञाचा अनुष्ठान करून आम्हाला त्यात सहभागी होण्याकरिता निमंत्रित केलं आहे. अशा प्रकारे आमच्या गोकुळात जाण्याने कंसाला कुठल्याही प्रकारचा संशय येणार नाही आणि आम्ही तुमच्या इच्छेनुसार शास्त्र मर्यादेनुरूप तुमच्या बालकाचा नामकरण संस्कार संपन्न करू. गुरुदेव, ही सुद्धा तुमचीच परमकृपा आहे. गुरुदेव, माझ्या पुत्राला माझ्या वतीने सुद्धा दीर्घायू होण्याचा आशीर्वाद अवश्य द्यावा. देवी, मनुष्यासाठी दीर्घायू होणं पुरेसं नाही. त्याला तर असा आशीर्वाद द्या की त्याचा जन्म ज्या उद्देशासाठी झालाय
त्यात तो सफल व्हावा. तुमचं म्हणणं योग्यच आहे गुरुदेव, परंतु आईच्या हृदयात तर पुत्राच्या दीर्घ आयुष्याची कामनाच तर सर्वप्रथम असते. आणि त्या मातेचं हृदय जिचे 6 पुत्र जन्म झाल्याबरोबरच काळाने हिरावून नेले असतील, तिच्याकरता तर पुत्राच्या आयुष्यातील एक दिवसाचं मोल केवळ एका आईच्या हृदयालाच तर समजतं. तुम्ही याला स्त्रीच्या अंतःकरणाची दुर्बलता म्हणू शकता, परंतु या दुर्बलतेच्या पाठी जी अपत्य सुखाची विवशता आहे ती केवळ एक स्त्रीच जाणू शकते. पुरुष या भावनेची अर्थता नाही समजू शकत. ते याला दुर्बलताच म्हणतील, परंतु ही मोहाची वेदनाच तर त्या स्त्रीचं जीवन आहे. नाही देवी, आम्ही याला स्त्रीचं दौर्बल्य नाही समजत. ही जी मातेच्या हृदयात क्षणोक्षणी तिच्या अपत्याकरिता एक मंगल कामना उचंबळून येत असते, ती त्या पवित्र प्रेमाचं एक असं दिव्य रूप आहे जे पूर्णतः निष्कपट आहे, जे निस्वार्थी आहे, जे एखाद्या झऱ्यासारखं निरंतर वाहणारं आहे. निष्कपट प्रेमाचा असा दिव्य झरा सर्व सृष्टीत आईचं हृदय सोडून इतरत्र कुठेही सापडत नाही. आणि म्हणूनच आईचा आशीर्वाद प्राण्याकरिता सर्वात प्रभावी कवच असतं. आईचं हे निर्व्याज प्रेम प्राण्याची सगळ्यात मोठी शक्ती आहे. त्यामुळे जो दुर्दैवी त्याच्या आईचा तिरस्कार करतो तो जगात कधीही विजयी होऊ शकत नाही. म्हणून हे देवी, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. मी तुमचा हा आशीर्वाद तुमच्या बाळापर्यंत अवश्य पोहोचवेन. मातेचा अजून काय आदेश आहे? गुरुदेव, मी माझ्या बाळाकरता स्वतःच्या हाताने एक रेशमी झबलं बनवलंय. जर रोहिणी त्यांची हरकत नसेल तर संस्कार समयी त्याला हे जरूर द्यावं. अतिउत्तम, आणा. मला काही कल्पना नाही की तो किती मोठा झाला असेल. तुम्हास दिव्य दृष्टी लाभली आहे. तुम्हीच सांगा की हे त्याच्या मापाचे आहे की हे? आई तर आपल्या अंतःचक्षुनेच तिच्या बाळाला पाहू शकते. आईपेक्षा अधिक चांगली दृष्टी साधूची असू शकत नाही. हे तू चांगलं केलंस जे दोन्ही बनवून ठेवलेस. दोन्ही माझ्याजवळ देऊन ठेव. मी नेसवीन त्याला हे. धन्य आहे तुमची लीला प्रभू. आईच्या आत्म्यात देखील असं दिव्य ज्ञान भरून ठेवता की अजाणतेपणी सुद्धा तिच्या हातून सर्व कार्य योग्यच होत राहतात. माझ्या गुप्तचरांनी सूचना दिली आहे की आज सकाळी महामुनी गर्गाचार्य यमुना नदी पार करून गोकुळात गेले आहेत. गोकुळात? कुठे? कुणाकडे? महर्षी शांडिल्यांच्या आश्रमात. काय प्रयोजन घेऊन? समाचार आहे की अनेक दिवसांपासून शांडिल्य आश्रमात एक यज्ञ होत होता. आज त्याची पूर्णाहुती गर्गाचार्यांच्या हातूनच संपन्न होईल. ही तर सामान्य बातमी आहे. महाराज, तसं तर या आश्रमामधून
या प्रकारच्या यज्ञांचं आयोजन सामान्य गोष्ट आहे, परंतु काय? तिथे गर्गाचार्यांचं जाणं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे असं की गर्गाचार्य वसुदेवांचे कुलगुरू आहेत आणि गेल्या काही दिवसात वसुदेव अनेक वेळा त्यांच्या आश्रमात जाताना दिसले आहेत. म्हणून सेवकाच्या मनात एक विचार येतो आहे की महाराजांच्या मनात हा जो संशय आहे की वसुदेवांचं 8वं अपत्य कपटाने गोकुळात पोचवलं गेलं आहे, तर गर्गाचार्यांचं तिथे जाणं मग त्याच संदर्भात तर नसेल. आणि जर ते बाळ नंदरायांचं आहे तर त्याचे सर्व संस्कार त्या गोकुळांचे कुलगुरू शांडिल्यांनीच केले पाहिजेत. पण जर ते बाळ वसुदेवांचं असेल तर वसुदेवांची अवश्य ही इच्छा असेल की त्यांच्या पुत्राचे सर्व मुख्य संस्कार त्यांचे स्वतःचे कुलगुरू गर्गाचार्यांच्या हातूनच व्हावेत. नक्की असंच असणार. महामंत्री, तुम्ही बरोबर बोललात. तुमच्या गुप्तहेरांना तिथे पाठवा, जे गोकुळात जाऊन गर्ग मुनींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवतील. जशी आज्ञा महाराज. आपण आतापर्यंत जे काही करत आलो केवळ एका अंदाजावरच करत आलो, कारण अजूनपर्यंत पूर्ण खात्रीने हे सांगता येत नाही की ते बाळ हेच आहे. मला आशा आहे की यावेळी हा संशय सुद्धा दूर होईल. मी माझ्या 2 विश्वसनीय गुप्तहेरांना शांडिल्य मुनींच्या आश्रमाकडे रवाना केले आहे. ते साधुवेश धारण करून तिथे सर्वांमध्ये असे काही मिसळतील की कुणाला कळणार देखील नाही. उत्तम, अत्युत्तम. प्रभू, देवी रोहिणी आणि नंदराय दोन्ही बालकांना घेऊन आले आहेत. तुमची प्रतीक्षा करत आहेत. चलावं प्रभू. कसला विचार करत आहात भगवंत? मी कित्येक युगांपासून यदुवंशाच्या कित्येक पिढ्यांचं पौरोहित्य केवळ त्या एका क्षणाच्या प्रतीक्षेत करत आलो आहे, ज्या क्षणात मला त्या पूर्ण परमात्म्याचं बालरूपात प्रत्यक्ष दर्शनाचं सौभाग्य प्राप्त होईल. आज कितीतरी युगांनंतर तो क्षण आला आहे. परंतु नशिबाची चेष्टा तर पहा, त्या विराट रूपाचा प्रथम संस्कार जो माझ्या हातून होत आहे तो मला किती संकोचाने पार पाडावा लागत आहे. माझ्या मनात युगानुयुगे या क्षणाची कल्पना अशी होती की नामकरण संस्कार प्रसंगी जेव्हा मी त्या अविनाशी नावाची घोषणा करेन तेव्हा तिन्ही लोक त्या नावाच्या प्रतिध्वनीने दुमदुमून जातील. आणि आज पहा, केवळ कर्तव्य आणि व्यावहारिक परिस्थितीमुळे मी कुठल्या तरी गुप्त स्थानी गुप्त रीतीने माझ्या प्रभूचं नामकरण अशा प्रकारे करू जात आहे जसं कुणी चोरी करायला जात आहे. असो, हीच तुझी जर इच्छा असेल तर तसंच होईल. महामुनी, कुठे जायचंय? भगवंत, गोशाळेत एकांत आहे. नंदरायजी तिथेच प्रतीक्षा करत आहेत. चलावं, यावं. या. मी अनुग्रहित झालो आहे.
यावं. भगवंत, कंसाच्या दहशतीमुळे देवी रोहिणींचं मथुरेत जाणं संकटाला निमंत्रण देणं ठरू शकतं. म्हणूनच त्या इतके दिवस त्यांच्या पुत्राला घेऊन तुमच्या दर्शनासाठी येऊ शकले नाहीत. आता तुमचे श्रीचरण गोकुळात आले आहेत, तर त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही त्यांच्या बाळाचा नामकरण संस्कार करावा. अवश्य. यदुवंशाचा कुलगुरू या नात्याने हे माझं कर्तव्य आहे आणि अधिकार सुद्धा. येताना वसुदेवानी सुद्धा हीच इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे आम्ही आमचं कर्तव्य अवश्य पार पाडू. कुमार वसुदेवांची सुद्धा हीच भावना होती की कंसाला याबाबत कळता कामा नये की त्यांचं एक मूल गोकुळात वाढत आहे.
म्हणूनच महर्षी शांडिल यांनी गोपनीय रीतीने त्या गुप्त स्थानावर याचं आयोजन केलं आहे. महामुनी, माझी देखील एक प्रार्थना आहे. बोला. तुमच्यासारख्या दिव्य विभूतींचं गोकुळात आगमन आम्हा समस्त गोकुळवासियांसाठी जणू एक आशीर्वाद आहे. त्यामुळे या आशीर्वादाचं फळ आम्हाला मिळालंच पाहिजे. त्यामुळे जर तुमच्या हातून आमच्या बाळाचा देखील नामकरण संस्कार पार पडला तर आम्ही कृतार्थ होऊ. परंतु नंदरायजी, हा अधिकार तर तुमचे कुलगुरू महर्षी शांडिल्यांचा आहे. त्यामुळे भगवंत, नंदरायांची प्रार्थना हीच आमची सुद्धा प्रार्थना समजावी. मीच गोकुळपतींना हे सुचवलं होतं की जर हे शुभकार्य तुमच्या करम कमळांनी संपन्न झालं तर ते अतिशय योग्य आणि मंगलकारक असेल. त्यामुळे माझी देखील हीच प्रार्थना आहे. तुम्ही अतिशय उदार आहात महामुनी. मी असतो तर अशी शुभ संधी कधीही सोडली नसती. तरी सुद्धा हे व्रजेंद्र, एका गोष्टीचा विचार अवश्य करावा की संपूर्ण विश्व जाणून आहे की मी या यदुकुळाचा आचार्य आहे. त्यामुळे जर मी तुमच्या बाळाचा संस्कार केला तर ही सूचना कळताच कंसाची ही सुद्धा धारणा होऊ शकते की कदाचित हाच वसुदेवाचा 8वा पुत्र आहे आणि मग मोठं संकट कोसळू शकतं. परंतु त्याला कळू तरी कसं शकतं? तसंही आपण रोहिणी पुत्रामुळेच सर्व कार्य गुप्तरीतीने करत आहोत. आणि पुन्हा या निर्जन गोशाळेत माझे नातेवाईक गोकुळजन कुणीच तर नाहीये. आमच्या व्यतिरिक्त हे रहस्य दुसऱ्या कोणालाही समजू शकणार नाही. त्यामुळे आपण कृपा करून केवळ स्वस्तिवाचन करूनच या दोन्ही बालकांवर द्विजाती संस्कार केलेत तर मोठी कृपा होईल. काय तुम्ही हे रहस्य गोपनीय ठेवण्याचं वचन देऊ शकता? अवश्य. उत्तम आहे. हे व्रजेश्वर, सर्वप्रथम मी रोहिणी नंदनाचं नामकरण करतो. तुला लग्न स्वाती नक्षत्राच्या द्वितीय चरणात जन्म घेणारा हा दिव्य बालक इतका शक्तिशाली आहे की सर्व धरतीचा भार त्याच्या शीर्षावर उचलू शकतो. याचे अनंत गुण आहेत ज्यामुळे हा सर्व मित्र आणि नातेवाईकांना अत्यंत आनंद देईल. त्यामुळे याचं नाव असेल राम. यांच्या बळाला कुठलीच सीमा नाही. त्यामुळे लोक याला बलराम देखील संबोधतील. संकर्षणाद्वारे
रोहिणींच्या गर्भात आगमन झालं आहे. त्यामुळे त्याचं एक नाव संकर्षण सुद्धा असेल. आता यशोदानंदनाचं नाव ऐका. हे नंदरायजी, मला तुमच्या या शिशूच्या रूपात गोलोकात राहणाऱ्या साक्षात राधिकापती भगवान श्रीकृष्णांची छबी दिसते आहे. त्यामुळे मी सुद्धा याचं नाव तेच ठेवीन, कृष्ण 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 कृष्ण. कृष्ण नामाचा महिमा तर माझे गुरु भगवान शंकरच जाणतात. त्यांच्याच मुखातून मी या नावाचं रहस्य जाणलं आहे. कृष्ण शब्द निर्वाणवाचक आहे, र शब्द मोक्षवाचक आहे आणि अर शब्दाचा अर्थ आहे दाता. म्हणून कृष्ण तो जो निर्वाण आणि मोक्षाचा दाता आहे. तुमच्या पुत्राची अजून अनेक विध नावं आहेत, तसेच गुण देखील आहेत. त्यामुळे त्यांचे जितके अनंत गुण आहेत त्यानुसार तितकी अनंत नावे देखील आहेत यांची, जी साधारण संसारिक नाही जाणू शकत. मला ती नावे माहीत आहेत आणि मला हेही माहीत आहे की तुमचा हा पुत्र प्रत्येक युगात प्रकट होत असतो. प्रत्येक वेळी याचा रंग कधी श्वेत, कधी लाल, कधी पीत, कधी काळा असतो. मी आणखी एक रहस्यपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगतो. तुमचं हे बाळ तुमच्या घरी येण्यापूर्वी कधी वसुदेवांच्या घरी जन्माला आलं होतं. त्यामुळे हे रहस्य माहीत असणारे लोक यांना भगवान वसुदेव सुद्धा संबोधतील. जरा बाळाची जन्मकुंडली सुद्धा विचारा. प्रभू, तुम्ही तर ज्योतिषशास्त्राचे रचयिता आहात. भूत भविष्य सर्व काही जाणता.
आमच्या बाळांची कुंडली काय सांगते? याला जीवनात किती आनंद मिळेल. हे गोकुळपती, तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारला आहे. या आनंद घनापाशी इतका आनंद आहे, इतका आनंद आहे की हे वाटून वाटून थकतील तरी कणभर सुद्धा कमी होणार नाही. तुमचा हा पुत्र केवळ गोकुळवासियांनाच नाही तर विश्वातल्या समस्त प्राण्यांना परमानंदाच्या सागरात डुंबल्याचा अनुभव देईल. हे व्रजेश्वर, तुमच्या या बालकाचा एक विशेष गुण सुद्धा आहे. तो कोणता प्रभू? सृष्टीतील जो कोणी प्राणी यांच्यावर निर्व्याज प्रेम करेल त्या प्राण्याला आतला किंवा बाहेरचा कोणीही शत्रू कधीही हरवू शकणार नाही. यांचं प्रेम सर्वांना जिंकून घेणारं आहे. हे विश्वात प्रेमाची एक अमर गंगा निर्माण करतील. नंदरायजी, वाटेल त्या दृष्टिकोनातून बघा. गुणांनी, संपत्तीने, सौंदर्याने, शक्ती, कीर्ती आणि वैभवाने तुमचा हा पुत्र साक्षात भगवान नारायणांसमान असेल. तुम्ही अत्यंत तत्परतेने आणि सतर्कतेने याचं रक्षण करावं. मी बघतो आहे की या क्षणी आकाशातले सर्व देवता सुद्धा तुमच्या भाग्याची प्रशंसा करत आहेत आणि माझ्या भाग्याची देखील. कारण असे ऐतिहासिक क्षण या जगात पुन्हा पुन्हा येत नाहीत. शक्ति कहाँ जो मैं कहूँ, तुम्हारा सुजस अपार, तदपि कृपा मोह पे करी, तुम प्रभु परम उदार, तुम प्रभु परम उदार. सुगुण गावत न पावत पार शंभु उमारमा, ध्यावे गणेश सुरेश शेष त्रिलोक देत परिक्रमा. नहीं शक्ति नहीं सामर्थ्य में मतिहीन है पुरुषोत्तमा, निज शरण लीजै भक्ति दीजै, दोष त्रुटि कीजै क्षमा, दोष त्रुटि कीजै क्षमा. था अब तक वैकुंठ में मंगलमय जो नाम, पृथ्वी पर लाए उसे मुनिवर तुम्हें प्रणाम, ऋषिवर तुम्हें प्रणाम. गर्ग भगी